नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की कृषी सेवकची जी आपली एक्झाम आजपासून सुरू झालेली आहे 16 जानेवारीपासून. तर कृषी सेवकच्या आजच्या पहिल्या शिफ्टला कोणते क्वेश्चन आले होते त्याविषयी आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहोत. म्हणजे कृषी सेवक पेपरचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे विश्लेषण आहे. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे 19 तारखेपर्यंत आपली कृषी सेवकची एक्झाम आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खास करून फार महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला पेपरचं गेसिंग येणार आहे. गेसिंग आल्यानंतर तुम्ही तशा प्रकारचे 4 दिवसामध्ये तुमच्या अभ्यासाला मॉडिफाय करू शकता. म्हणजे ज्या गोष्टीवर जास्त महत्त्व द्यायला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही जास्त रीड आउट करू शकता. चला तर मग सुरू करूया. आपण वेळ न वाया घालवता याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघणार आहोत नेमके कोणते आले होते. बघा, आता सुरुवातीला बघू आपण. हा सर्वात पहिला क्वेश्चन तुम्ही इथं बघू शकता. सर्वात पहिला क्वेश्चन कृषी सेवकची ही जी पहिली शिफ्ट झालेली आहे सकाळची मॉर्निंगची. तर पहिला प्रश्न बघा, राऊंड रिव्हॉल्युशन विषयी प्रश्न विचारला होता. आता राऊंड रिव्हॉल्युशन सर्वांनाच माहीत आहे कशाच्या संबंधित आहे, रिलेटेड टू पोटॅटोज. म्हणजे पोटॅटोच्या संबंधित राऊंड रिव्हॉल्युशन विषयी हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर जिनिंग इज रिलेटेड टू बीच क्रॉप. आता सर्वांनाच माहीत आहे कॉटनमध्ये जिनिंग येते. काय कॉटनमध्ये काय ते जिनिंग येते. त्यानंतर इनार्चिंग इन डन इन विच क्रॉप. हे सर्वांनाच हे प्रश्न माहीत असतील. नसतील माहीत तर ते कव्हर करून घ्या. विच सॉइल सुटेबल फॉर द कॉफी, टी, रबर एक्सेट्रा. हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर सिल्कवर्मचे डिसीज विषयी एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर पायरेथ्रम एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम विच पार्ट ऑफ द क्रिसॅन्थेमम. हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं आपण तर मायक्रो इरिगेशनवर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं मायक्रो इरिगेशनवरती प्रश्न आपला हा आहे की हाऊ मेनी पर वॉटर सेव्ह ॲज कम्पेअर टू द फ्लड इरिगेशन. जे आपले इरिगेशनचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यात आपण शिकलेलो आहोत. एक म्हणजे आपली कोणतं असते, एक म्हणजे फ्लड इरिगेशन. याच्यामध्ये सरळ अशा दांडानं पाणी सोडवल्या जाते. त्यानंतर आपण शिकलेलो आहे ड्रीप इरिगेशन, म्हणजे आपले सरळ ड्रिपर. त्यानंतर अजून स्प्रिंकलर इरिगेशन. त्याच्यामध्ये वॉटर सेव्हची जे पर्सेंटेज आहे ते विचारलेलं आहे. याच्यामध्ये सर्वांना प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंट्स करू शकता, नसेल तर तुम्ही कव्हर करून घ्या. त्यानंतर गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन रिलेटेड टू. गोल्डन फायबर रिलेशन कशासंबंधी आहे, ज्यूट विषयी आहे, माहीत असायला पाहिजे. त्यानंतर फॉर हा गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन. त्यानंतर जर आपल्याला व्हाईट गोल्ड विचारलं तर ते कॉटनच्या रिलेटेड होते आणि गोल्डन फायबर जर विचारलं तर ज्यूट. त्यानंतर फॉर मलबेरी कल्टिवेशन व्हॉट टाईप ऑफ टेम्परेचर अँड ह्युमिडिटी रिक्वायर्ड. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन वरती एक एक्सटेन्शन वरती एक क्वेश्चन आला होता. आपलं जे टॉपिक आहे सब्जेक्ट एक्सटेन्शन अँड एज्युकेशन, त्याच्यावरती एक क्वेश्चन होता. त्यानंतर फार्मिंग सिस्टीमचे कंपोनंट विचारलेले होते. त्यानंतर हाऊ मेनी क्लास ऑफ सॉइलचे वेगवेगळे क्लास आहेत, ते किती क्लास आहे. त्यानंतर PM किसान संपदा योजनेविषयी एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर ट्रेनिंगची डेफिनेशन विचारलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर टिक्स अँड माइट्स साठी कोणते केमिकल यूज करतात. त्यानंतर सीड डॉर्मन्सी ब्रेक हार्मोन कोणते आहे. त्या ऑप्शनवरून तुम्हाला कव्हर होऊन जाईल. नसतील कव्हर तर तुम्ही ते कव्हर करून घ्या. त्यानंतर बघा, हे नेक्स्ट तुम्ही बघू शकता इथं डेफिनेशन विचारली होती व्हर्नलायझेशनची. त्यानंतर जर्म प्लाझम स्टोअर इन कोल्ड स्टोरेज कॉल ॲज. त्यानंतर व्हॉट इज डेल्टा. त्यानंतर PM अन्नदाता योजना स्टार्टेड इन विच इयर. त्यानंतर बायो जिओ केमिकल्स विषयी विचारला होता. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट बॅक्टेरियल क्लास. त्यानंतर ॲग्रिकल्चर सेन्सस रिलेटेड होता. ॲपल ऑफ ट्रॉपिक्स सर्वांनाच माहीत असते. ॲपल ऑफ ट्रॉपिक्स काय आहे तर टोमॅटो असते. त्यानंतर आपल्याला पुढे जर बघितला आपण तर हा बघा तुम्ही इथं बाकी आहे आपला. हे बघितलेलं आहे कोल्ड स्टोरेज अवेलेबल इन इंडिया फॉर विच क्रॉप इज मॅक्झिमम. त्यानंतर इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मेजर बाय. त्यानंतर फोटोमीटर वगैरे ते असतात इन्स्ट्रुमेंट. सॉइल टेम्परेचर डेप्थ. त्यानंतर डीप रूट क्रॉप डेप्थ किती असते. त्यानंतर आपल्याला मायक्रो प्रोपॅगेशनची डेफिनेशन विचारलेली आहे. म्हणजे सरळ सांगायचं झालं टिश्यू कल्चरची डेफिनेशन. हायड्रोपोनिक्सची डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतर आसामचे प्रश्न काय बघू शकता. आसामचे कोणते सिल्क आहे, सर्वांना माहीत असायला पाहिजे. मुगा आहे की कोणता आहे तर. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन पेस्टिसाइड लेबल कलर होते. वेगवेगळे लेबल असतात, त्याचे कलर असतात. रेड असते, ब्ल्यू असते, ग्रीन असते, येलो असते. तर त्या कलरविषयी प्रश्न होता. त्यानंतर चाप रिमूव्हिंग प्रोसेस विषयी होता. झूम कल्टिवेशन. त्यानंतर पॉवर टिलर.
सिल्कवर्म डिसीज, इन्फ्लोरसन्स इन शुगर केन, स्पाइक जे वगैरे असतात इन्फ्लोरसन्स. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता इथं. आता नेक्स्ट प्रश्न आहे, एक मिनिट बघा. आता हा हार्मोन्स ब्रेकिंग डॉर्मोन्स वर विचारला होता. PFO हायस्ट इन विच स्टेट. त्यानंतर फ्रॉम प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे असतात ते कोणत्या स्टेटमध्ये सर्वात जास्त आहे. लेस ऑर्गॅनिक मॅटर इन मोर आयरन इन विच सॉइल. त्यानंतर मशरूम विषयी प्रश्न होता एक. मार्जिनल फार्मिंग विषयी होता. त्यानंतर मिलिंग पर्सेंटेज ऑफ 100 किलोग्राम राईस. त्यानंतर नीती आयोगवरती सुद्धा प्रश्न बघायला मिळाला. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता लँड होल्डिंग ऑफ मार्जिनल फार्मर विषयी तो प्रश्न होता. विच मशरूम मान्सून इज बेनिफिशियल फॉर फार्मर. एक्झाम्पल साऊथ ईस्ट नॉर्थ. जो आपला पावसाळा असतो कोणत्या याच्यामुळे असतो. विच टाईप ऑफ स्प्रेअर आर यूज बाय फार्मर मोस्टली. त्यानंतर विच अमॉंग द फॉलोइंग नॉट अ कंपोनंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंगची कंपोनंट होती त्यातला कोणता नव्हता. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर फॉर ॲग्रिकल्चर सेन्सस विच अमॉंग द पॉईंट इज कन्सिडर ॲज ऑपरेशनल लँड होल्डिंग ओनरशिप. त्यानंतर अजून पुढे जर गेलो आपण तर बघा आपण फास्टमध्ये प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला मग टेन्शन राहणार नाही. त्यानंतर विच टाईप ऑफ वाईल्ड मशरूम कॅन बी मोस्टली यूज इन इंडिया. हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ राईस can be produced from 100 kg of paddy. त्यानंतर grain are separated from straw by which method. Giant napier grass is cross between. त्यानंतर inflorescence of sugar cane called as. त्यानंतर zoom cultivation is also called as. Bright red color of pesticide indicate what. तेच ते वापस रिटर्न आलेला आहे. How many breakways hours of power tiller. त्यानंतर आहे मॅक्झिमम कोल्ड स्टोरेज. त्यानंतर पेस्टिसाइड लेबल कलर, चाप रिमूव्हिंग प्रोसेस, झूम कल्टिवेशन, पॉवर टिलर हे वापस आलेला आहे प्रश्न. बघा आता नंतर तुम्ही FPO हायेस्ट हे बघितलं आपण. नीती आयोग पण बघितलं. नो क्वेश्चन ऑन व्हेरायटी. बघा कोणत्या याच्यावर प्रश्न नव्हते तर व्हेरायटीवरती क्वेश्चन नव्हते. त्यानंतर सीड रेटवरती क्वेश्चन नव्हते. सीड टेक्नॉलॉजीवरती, आयसोलेशन डिस्टन्सवरती सुद्धा एक पण क्वेश्चन बघायला मिळालेला नाही. त्यानंतर सपोटा प्रोपॅगेशन विषयी प्रश्न होता. त्यात शुगर केन इन्फ्लोरेसन, राऊंड रिव्हॉल्युशन, गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन विषयी 2-3 प्रश्न होते. हे डोक्यामध्ये चालू द्या तुमचं. जे वेगवेगळे रिव्हॉल्युशन असतात व्हाईट रिव्हॉल्युशन, रेड रिव्हॉल्युशन, पिंक रिव्हॉल्युशन त्याविषयी प्रश्न होते. त्यानंतर पुढे जर आपण जाऊन बघितलं नेक्स्ट सॉईल टेस्टिंग डेप्थ, झूम कल्टिवेशन. त्यानंतर बघा आता नेक्स्ट मशरूम विषयी होता, सेरिकल्चर विषयी होता, आसामचा मुगा तुम्हाला सांगितला, मायक्रो हे परत येत आहे. तर मराठीमध्ये जर विचार केला तर मराठीमध्ये तुम्ही बघू शकता. मराठी हा पेपर असं म्हटल्या जाते विद्यार्थ्यांच्या मते की सोपा आहे. शब्दसंग्रह, रिकाम्या जागा पारायण, समानार्थी विरुद्धार्थी शब्द होते. त्यानंतर जर मॅथ रिझनिंग विषयी जर विचार केला आपण तर तुम्ही बघू शकता मॅथ रिझनिंगमध्ये रिझनिंग इझी होतं. सेटिंग, अरेंजमेंट, सर्कल, लाईन इझी लेवलवरती होत्या. त्यानंतर पुढे जर मराठी इंग्लिश इझी आहे असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं. त्यानंतर स्कीमवरती क्वेश्चन होते जास्त. ते म्हणजे नीती आयोगवरती, प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती होता. कोणतं ॲप गव्हर्नमेंटने लॉन्च केलं होतं की त्यात सगळं IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, फर्टिलायझर मार्केट प्राईस हे सगळं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर करंट डाटा सेन्ससवरती सुद्धा एक प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर बघितलं आपलं मशरूमवरती एक क्वेश्चन, हॉर्टिकल्चर, क्रिसॅन्थेमम फ्लॉवरवरती, शुगर केन हे हॉर्टीचे प्रश्न आहेत. त्यानंतर व्हेजिटेबल, फ्रूट प्लांटेशन, फ्रूट व्हेजिटेबल, हॉर्टिकल्चर कम्युनिटीज कोणती कम्युनिटी हायस्ट आहे याच्यावरती सुद्धा हा प्रश्न होता. त्यानंतर जर आपण ओव्हरऑल जर बघितलं याच्यामध्ये तर आपल्याला एक कळून चुकेल की सर्वचा सर्व जो पेपर आहे हा सर्वचा सर्व जर पेपर बघितला तर जनरल ॲग्रिकल्चरवरतीच प्रश्न आहे. काय जनरल ॲग्रिकल्चरवरतीच प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅथॉलॉजीचे सुद्धा क्वेश्चन फार कमी बघायला मिळतील. त्यानंतर प्लॅन्ट जेनेटिक्सचे पण क्वेश्चन नसल्यासारखेच होते. ॲनिमल हजबंड्रीचे तर एक पण प्रश्न आपल्याला बघायला मिळाला नाही. हॉर्टीचे फार प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले नाहीत. म्हणजे ॲव्हरेज जर विचार केला तर जनरल ॲग्रिकल्चरवरती हे जे 60 क्वेश्चन आहेत हे होते. यामध्ये करंट अफेअरचे जवळपास 5 ते 10 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. त्यातील 5 ते 10 पैकी स्कीमवरती 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. हे सर्वचं सर्व महत्त्वाचं आहे. आता तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दुसऱ्या शिफ्टचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनलवरती. म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.